नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं लातूर पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या पेपर फुटीच्या तपासाचे धागेदोरे शोधत असताना सीबीआयच्या पथकानं लातूरातच तळ ठोकला। सीबीआयनं सलग 2 दिवसात पेपर सेट करणारे पीव्ही कुलकर्णी आणि आरसीसी क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना अटक केली। सीबीआयचं हे पथक आणखी काही क्लास चालकांच्या मागावर असल्याचंही आता म्हटलं जातंय। पण या सगळ्या घडामोडींमुळे लातूर पॅटर्न पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि मग स्वाभाविकपणे सोशल मीडियावर, गल्लीबोळात, घराघरात सगळीकडे लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली। या चर्चेत लातूर पॅटर्नवरच शंका घेतली जाते। गेल्या 50 वर्षात ज्या लातूरच्या मातीनं महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या देशाला हजारो उत्तम डॉक्टर, इंजिनियर्स दिले, त्या लातूर पॅटर्नच्या अस्तित्वावर आणि त्याच्या पावित्र्यावरच आज थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत, शंका घेतली जाते। म्हणूनच आजच्या या व्हिडिओत आपण या लातूर पॅटर्नचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। मेडिकलच्याच भाषेत सांगायचं झालं तर पोस्टमॉर्टम करणार आहोत। लातूर पॅटर्न काय आहे, त्याचा जन्म कसा झाला, तो वादात का आला, लातूर पॅटर्नचा हा दबदबा कसा निर्माण झालाय, क्लासेसची यामध्ये एंट्री कशी झाली आणि लातूर पॅटर्नची जी काही आव्हान आहे त्याच्या पुढची ती काय, या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच यूट्यूबवर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। सगळ्यात आधी हे समजून घेऊया की लातूर पॅटर्न म्हणजे काही कुठल्याही जादूटोना नाही किंवा रातोरात पास होण्याचा शॉर्टकट नाही। तर मग लातूर पॅटर्न काय आहे? द फ्रंटलाईन या मासिकात ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या लेखानुसार लातूर पॅटर्न म्हणजे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून त्यांना घडवण्याची एक अभिनव आणि विद्यार्थी केंद्रित अशी शिक्षण पद्धती आहे। या लातूर पॅटर्नचा सगळ्यात जास्ती कोणाला फायदा झाला असेल तर तो ग्रामीण भागातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना, निम्न मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना झालाय। द इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीमध्ये पूजा स्मार्त यांनी लातूर पॅटर्नची एक वेगळी बाजू मांडली। त्यांच्या मते लातूर पॅटर्न म्हणजे अंतिम परीक्षेपूर्वी सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सातत्यपूर्ण आणि अत्यंत यांत्रिक सराव होय। याच बातमीत द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शिक्षण तज्ञ वसंत काळपांडे या पॅटर्नच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकतात। ते सांगतात की लातूरमधील शाळांमध्ये 9वीचा अभ्यासक्रम नेहमीप्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये न संपवता तो डिसेंबरमध्ये संपवला जातो। यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना शक्य तितका अधिक वेळ मिळावा। अभ्यासक्रम वेळेआधीच पूर्ण करून उरलेला जास्तीचा जो वेळ आहे तो केवळ मॉडेल प्रश्नपत्रिका, मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवण्यावर दिला जातो। परीक्षेत नेमकं काय लिहायचं आणि ते कसं लिहायचं याची अचूक रणनीती आखून अधिकाधिक मार्क मिळतील यासाठी विद्यार्थ्यांकडून सराव करून घेणं हेच लातूर पॅटर्नचं खरं स्वरूप आहे। हेच लातूर पॅटर्नच्या यशाचं गमक आहे। एकेका विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देऊन तो कुठं चुकतोय हे पाहून त्याच्याकडून पुन्हा पुन्हा ज्या चुका होत आहेत त्या दुरुस्त करून सराव करून घेतला जातो या पॅटर्न मध्ये। मग या लातूर पॅटर्नचा जन्म कसा झाला? तर लातूर पॅटर्न ही एक सामूहिक शैक्षणिक चळवळ आहे। सुरुवातीला म्हणजे 50 वर्षापूर्वी लातूरातील देशी केंद्र, केशवराज विद्यालय तसंच उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालय या शाळांनी गुणवत्ताधारक किंवा हुशार विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिलं। अनेक शाळांमध्ये 10वीच्या परीक्षेची तयारी वर्षभर अगोदरच सुरू करण्यात आली। उत्तरपत्रिका लिहिण्याच्या सरावापासून ते उत्तरपत्रिका कशी लिहायची याचं ट्रेनिंगच विद्यार्थ्यांना दिलं जायचं। याचे रिझल्टही चांगले दिसू लागले आणि बघता बघता 10वीच्या गुणवत्ता यादीवरील पुण्या मुंबईचा जो वरचष्मा होता तो कमी होऊन लातूरचा दबदबा निर्माण झाला। नंतर 70-80च्या दशकात लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय आणि अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालय यांनीही हाच पॅटर्न फॉलो केला, याला एक व्यापक रूप दिलं। याबद्दलच अतुल देऊळगावकर सांगतात की शाहू महाविद्यालयाचे तत्कालीन संस्थापक प्राचार्य डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी आपल्या सर्व प्राध्यापकांना गावोगावी जाऊन लोकांच्या मनातील शिक्षणाबद्दलची जी भीती आहे ती दूर करण्याचं आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयात घेऊन येण्याचं आवाहन केलं होतं। तर उपप्राचार्य डॉक्टर अनिरुद्ध जाधव यांनी शिक्षकांना स्वतःची सुट्टी रद्द करून ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्यतीत करण्यासाठी प्रोत्साहन दिलं।
या प्राध्यापकांनी कोणतीही जादा फी न घेता गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये किंवा शिक्षणाच्या प्रभावातच आणलं, त्यांच्यावर वैयक्तिक लक्ष दिलं आणि प्रचंड मेहनत घेतली. या निखळ प्रामाणिक प्रयत्नांमधूनच हा लातूर पॅटर्न आजचा जो काही आहे तो उभा राहिला. सुरुवातीला शाहू कॉलेजनं हा पॅटर्न आणला म्हणून तो शाहू पॅटर्न म्हणून देखील नावारूपाला आलेला होता. नंतर लातूरातील इतर शाळा कॉलेजनं तो फॉलो केला. त्यातूनच आज ज्याला आपण लातूर पॅटर्न म्हणतोय त्याचा जन्म झालाय. या सगळ्या प्रवासात एक नाव मात्र आपल्याला विसरून चालणार नाही, ते म्हणजे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांचं. विलासराव स्वतः लातूरचे. त्यांनी शिक्षणाला अतिशय पूरक असं राजकीय आणि प्रशासकीय वातावरण लातूरमध्ये निर्माण करून दिलं. त्याच्यामुळेच आजचा जो काही लातूर पॅटर्नचा विषय आहे तो निर्माण झालेला आहे. कारण एखाद्या मराठवाड्याच्या टोकावर असलेल्या जिल्ह्यामध्ये गावामध्ये असा शिक्षणाचा एक पॅटर्न उभं करणं, त्याच्यासाठी एक वातावरण लागतं. ती वातावरण निर्मिती करण्याचं काम हे विलासरावांच्या नावावर जातं. विलासराव शिक्षण मंत्री असताना लातूरमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सत्कार केला जायचा. त्यांना भरघोस बक्षिसं दिली जायची. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक निकोप स्पर्धा आणि ईर्ष्या निर्माण झाली की पहिला आलो तर मला शाबासकीची थाप मिळेल. मग लातूर पॅटर्नचा दबदबा कसा निर्माण झाला? सुरुवातीला लातूरच्या देशी केंद्र आणि उदगीरच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी राज्याच्या शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत चमकू लागले. त्यानंतर 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेत लातूरच्या विद्यार्थ्यांनी अक्षरशः आपली मक्तेदारीच निर्माण केली. 1999 मध्ये तर सर्व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारनं MSCET म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट सुरू केली. पहिल्याच वर्षी लातूरमधील तब्बल 150 विद्यार्थी मेडिकलला लागले होते. द इंडियन एक्सप्रेसच्या अलीकडच्याच बातमीनुसार 2025च्या 10वीच्या निकालामध्ये राज्यात 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या 211 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 113 विद्यार्थी हे एकट्या लातूर विभागातले होते. लातूर पॅटर्नसाठी 1987 हे मात्र एक टर्निंग पॉइंट ठरणारं वर्ष ठरलं. सुप्रीम कोर्टानं व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेली भौगोलिक जी काही बंधनं आहेत ती झुगारून देणारा एक ऐतिहासिक निकाल दिला. या एका निकालानंतर लातूरच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालायला सुरुवात केली. जो तुम्ही वरचा दबदबा बघितला होता, रिझल्ट बघितला होता, त्याचं कारण हे 1987 मध्ये जो सुप्रीम कोर्टानं निकाल दिला होता त्याच्यामध्ये दडलेलं आहे. द फ्रंटलाईनच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे 1988 ते 1999 या 12 वर्षाच्या काळात खुल्या प्रवर्गातील तब्बल 90% जागांवर लातूरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली होती. अगदी अलीकडेही तुम्हाला लातूरचा हा दबदबा बघायला मिळेल. दैनिक लोकसत्ताची ही बातमीच बघा. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप ननंदकर लिहितात की राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास 30% विद्यार्थी हे एकट्या लातूर शहरातून नीट परीक्षा उत्तीर्ण झालेले असतात. 2023च्या पहिल्याच प्रवेश फेरीत राज्यातील 6,845 प्रवेशांपैकी 1600हून अधिक विद्यार्थी हे केवळ लातूरचे होते. यावरूनच तुम्हाला लातूर पॅटर्नचा दबदबा म्हणजे काय ही गोष्ट ध्यानात येईल. मग कोचिंग क्लासेसचा लातूर पॅटर्न काय? तर काळानुसार CET, नीट आणि JEE यासारख्या प्रवेश परीक्षा आल्या, सुरू झाल्या आणि लातूर पॅटर्नचं रूपच जे स्वरूप आहे मूळचं ते पूर्णतः बदलून गेलं. पूर्वी जो पॅटर्न महाविद्यालयाच्या 4 भिंतीत आणि प्रामाणिक शिक्षकांच्या त्यागात सामावलेला होता तो आता पूर्णपणे व्यावसायिक झालाय. तो आता व्यवसाय झालाय. आता हुशार विद्यार्थ्यांचा ओढा कॉलेजकडून थेट मोठ्या खाजगी कोचिंग क्लासेसकडे वाढलाय. बरं, ही गोष्ट केवळ लातूरमध्ये झाली आहे असं नाही बरं. म्हणजे तुम्ही नाव ठेवत असाल लातूर पॅटर्नला तर त्यांच्यासाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे. तर भारतभर जो परीक्षेचा पॅटर्न बदललाय ना त्याचं प्रतिबिंब आपल्याला लातूर पॅटर्न मध्ये देखील उमटल्याचं बघायला मिळतं. यावर भाष्य करताना दैनिक लोकसत्ताच्या एका बातमीत प्रदीप ननंदकर यांनी लातूरच्या या कोचिंग इकॉनॉमीवर एक सविस्तर प्रकाश टाकणारा लेख लिहिलाय, बातमी लिहिली आहे. ते लिहितात, लातूर शहरातील कोचिंग क्लासेसची वार्षिक उलाढाल आता 1500 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. हा जुना आकडा आहे. या शहरात किमान गरजा गृहीत धरल्या तरी एका विद्यार्थ्यावर 2 लाख रुपयांचा खर्च येतो. नणंदकर यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेधले, ते म्हणजे लातूरमध्ये वार्षिक 1 कोटी रुपयाहून अधिक पगार घेणारे 100हून अधिक शिक्षक आहेत आणि त्यापैकी 2 कोटी पगार घेणारे शिक्षक
25 आहेत. म्हणजे 75 शिक्षकांना 1 कोटी पगार आहे आणि 25 शिक्षकांना 2 कोटी पगार आहे. पूर्वी लातूर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सांगून क्लासेस चालवले जायचे, आता राजस्थानमधील कोटा येथील माजी प्राध्यापक अशी जाहिरातबाजी केली जाते. महाविद्यालयांमधील स्पर्धा आता कोचिंग क्लासेस मधल्या गळे कापू स्पर्धेने घेतली आहे. कोट्यवधींची उलाढाल होते इथं. त्यामुळेच लातूर पॅटर्न आता पैसे कमाईचा पॅटर्न झालाय अशी टीकाही होते. बरं, पैसा इतका आलाय की या जीवघेण्या स्पर्धेतूनच काही वर्षांपूर्वी अविनाश चव्हाण या कोचिंग चालकाचा खून झाला होता. याच अर्थकारणामुळं आणि बाजारीकरणामुळं या पॅटर्नवरचा विश्वास डळमळीत होऊ लागलाय. महाविद्यालयांभोवती फिरणारा लातूर पॅटर्न आता कोचिंग क्लास केंद्री झालाय. मुलांचा कॉलेजला जाण्याऐवजी कोचिंग क्लासला जाण्यावर भर वाढलाय. नीटच्या परीक्षेनं हा सगळा बदल घडवून आणलाय. आधी ही कोचिंग क्लास कल्चर होतंच लातूरमध्ये. ज्यांना शाहू किंवा दयानंदमध्ये ॲडमिशन मिळायचं नाही किंवा ज्यांना लातूरला जाऊन शिकणं शक्य नव्हतं, असे लोक, असे विद्यार्थी 12वीच्या परीक्षेनंतर CETची जी परीक्षा होती त्याच्या तयारीसाठी क्रॅश कोर्स करण्यासाठी कोचिंग क्लास लावायचे. पण राज्य बोर्डाला मातीत घालणाऱ्या नीट पॅटर्नमुळं CBSE केंद्रित अभ्यासालाच महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळं राज्य बोर्डाचे वर्ग घेणारे शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज यांचं महत्त्व देखील कमी झालं आणि कोचिंग क्लासेसचं प्रस्थ वाढायला इथंच सुरुवात झाली आहे. मग आता लातूर पॅटर्नवर आक्षेप काय घेतले जात आहेत, तर लातूर पॅटर्न वादात येण्याची किंवा त्याच्यावर शंका घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. जेव्हा राज्याच्या गुणवत्ता यादीत फक्त लातूरचीच मुलं चमकू लागली, पहिला येऊ लागली, तेव्हाही सुरुवातीला अनेकांनी असे आक्षेप घेतलेले होते. विलासराव देशमुख शिक्षण मंत्री असल्यानं लातूरला झुकतं माप मिळतंय, इथले पेपर सोपे तपासले जातात किंवा काहीतरी गडबड आहे, गुझवल आहे असे आरोप झाले. पण त्यावेळी लातूरच्या मुलांचे पेपर इतर विभागामध्ये तपासायला पाठवूनही लातूरच्या मुलांची गुणवत्ता ही तीच राहिली. गुणवत्तेचा लातूर पॅटर्न त्यामुळेच तावून सुलाखून निघालाय. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शिक्षण तज्ज्ञ वसंत काळपांडे अतिशय महत्त्वाच्या एका आणखी मुद्द्याकडे लक्ष वेधतात. ते सांगतात की ही शिक्षण पद्धती प्रगत शिक्षणासाठी फारशी अनुकूल नाही, कारण यात अतिशय हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांनाही सामान्य विद्यार्थ्यांच्या पातळीवर आणून केवळ घोकमपट्टी किंवा पाठांतरावर भर दिला जातो. राज्याच्या बोर्ड परीक्षा या विद्यार्थ्यांची कौशल्य तपासण्यापेक्षा त्याची स्मरणशक्ती तपासतात आणि म्हणूनच लातूर पॅटर्नचे विद्यार्थी तिथं यशस्वी होतात. लातूर पॅटर्नचे शिल्पकार मानले जाणारे डॉक्टर अनिरुद्ध जाधव यांनीच स्वतः द फ्रंटलाईनला दिलेल्या मुलाखतीत या आक्षेपांची कबुली दिली आहे. त्यांच्या मते लातूर पॅटर्न हे केवळ 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचं एक तंत्र आहे, ते अजिबात आदर्श शिक्षण नाही. पालकांना आपल्या मुलांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून द्यायचा असल्यानं हा केवळ मागणीनुसार चालणारा कार्यक्रम बनलाय. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी या पॅटर्नचा काहीही संबंध नाही. म्हणजे स्वतः ज्या लोकांनी हा पॅटर्न उभा केलाय तेच लोक सांगतात की ही बाबा परीक्षेला दिलेली एक उत्तर आहे, डिमांड जशी आहे तशी आपण तसा सप्लाय केलेला आहे असं स्वतः अनिरुद्ध जाधव सरांनी सांगितले. थोडक्यात काय तर लातूर पॅटर्न हा मेहनतीचा आणि गुणवत्तेचा पॅटर्न आहे, यावर कुणीही शंका घेण्याचं कारण नाही. पण आता या पॅटर्न समोर अतिशय मोठी गंभीर आव्हान आहेत. केवळ 100% मार्क मिळवणारी यंत्र तयार करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आणि बौद्धिक विकासाकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. पण त्यासाठी आपल्याला अख्खी जी शिक्षण पद्धती आहे ती बदलावी लागणार आहे, कारण लातूर पॅटर्न हे शिक्षण पद्धतीला दिलेलं उत्तर आहे. मग अगोदर राज्य बोर्ड असू द्या किंवा नंतर आलेलं नीटची परीक्षा. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण, कोट्यवधींची उलाढाल आणि त्यातून शिरकाव केलेली गुन्हेगारी वृत्ती मोडून काढल्याशिवाय लातूर पॅटर्नला आपली हरवलेली विश्वासार्हता आणि पावित्र्य परत मिळवता येणार नाही. पण तरीही लातूरच्या दुष्काळी भागामध्ये, दुष्काळी मातीनं महाराष्ट्राला जी अफाट गुणवत्ता दिली आहे, जे हजारो डॉक्टर्स, इंजिनियर्स दिलेत, ती देणगी कुणीही नाकारू शकत नाही. पण तुम्हाला काय वाटतं, लातूर पॅटर्न मधील या बाजारीकरणाला आणि सध्याच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? सिस्टम, क्लास चालक की आणखी कुणी? लातूर पॅटर्न बद्दल तुमचं मत, तुमचे अनुभव काय आहेत? पेपर फुटीच्या निमित्तानं लातूर पॅटर्नला बदनाम केलं जाते का? खाली कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना, लातूर पॅटर्न बद्दल शंका घेणाऱ्यांना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.